सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. अगदी गोड नियोजन. या सर्व शिडको महानगर एक मानाच्या गणपतीचे जेवढे काही पदाधिकारी लोक आहेत, सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व मंडळी, तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणून त्यांना एवढी ताकद भेटली. बरोबर आहे का नाही? अध्यक्ष सचिव आणि उपाध्यक्ष गणपती नाही बसू शकत. तुम्ही सर्व ही जनता त्यांच्या पाठीमागे उभे आहे म्हणून ते एवढा चांगला कार्यक्रम करण्याचं काय करतात, धाडस करतात. म्हणून जेवढे काही पदाधिकारी लोक आहे, एकदा त्यांच्यासाठी प्रेमानं टाळी वाजवा महाराज. जेवढे काही मानाचा गणपती जे आहे, सर्व त्यांचे आयोजक संयोजक सर्वच मंडळी, ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांनी काड्या केल्या त्यांना डबल धन्यवाद. त्यांचा काही ताण घेऊ नका. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारा आपल्या सर्वच महाराष्ट्रातील कीर्तनकाराचा आवडता आमचा विकासदादांनी सांगितलं म्हणे, दादा माझ्या घराजवळच कीर्तन आहे. विकासदादाच्या विनंतीला मान देऊन आमचे संदीप दादा आहेत, आमचा तेजस भैया आणि आमचे काकासाहेब, या तिघांनी हे कीर्तनाचं यजमानपद घेऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द तुम्हाला वाईट वाटला असेल, पण तो तुमच्या हिताचाच आहे, माझ्या हिताचा नाही आहे. आई ज्यावेळेस लेकराला औषध देते ना, कडू औषध असतं, त्यावेळेस आई काय करते, त्याचं तोंड सावळते, ते पोरगं करतं. बरोबर आहे का नाही? पण आई जरी त्याला कडू औषध पाजत असेल तर आईच्या अंतकरणात भाव कसा असतो, जोपर्यंत हे औषध त्याच्या शरीरात जात नाही तोपर्यंत याचा रोग बरा होत नाहीये. माझे शब्द जरी तुम्हाला कान रूपी तुमच्या इंद्रियातून कडू वाटत असेल, पण निश्चित याच्यातून एकाही जरी मुलीने आदर्श घेतला तर एक कुटुंब सुखी होतं. आणि ते कुटुंब सुखी करण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायच करतो. म्हणून सर्वच आयोजक मंडळी, सर्व नियोजक मंडळी, सगळ्या आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही लाडक्या असल्यामुळे काही बोलता येत नाही, आम्ही परेशान आहे तुमच्यामुळं, तरी पण सुद्धा आलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे वस्तळे, क्षमापराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला. क्षमापराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. 2 मिनिटं खाली बसा, कोणी जागा सोडायची नाही. 2 मिनिटं.